नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, सीटीटी 2025 अनाउन्समेंट झालेली आहे। टीईटी 2025 ची 23 नोव्हेंबरला होत आहे, पण तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला दुसरी एक संधी येते सीटीटीच्या माध्यमातून। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टीईटीचा फॉर्म भरला असेल त्याही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ही संधीच आहे सीटीटीचा फॉर्म भरण्याचा। सो याची डेट डिक्लेअर झाली आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया। ही एग्जाम कोणी द्यावी, कोणत्या वर्गांसाठी द्यावी आणि या एग्जाम संदर्भात अभ्यास करण्यासाठी योग्य दिशा मार्गदर्शक बॅच कोणती ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये किंवा शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला जाऊया वन बाय वन, पण बिफोर दॅट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सीटीटी 2.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे चालू होत आहे। ह्या बॅच मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची पूर्ण तयारी लाईव्ह बॅच असणार आहे। ही बॅच चालू होते बघा 1 डिसेंबर 2025 पासून। तुम्ही जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल, म्हणजे टीईटीच्या बॅचला, टेटच्या बॅचला किंवा यापूर्वीच्या सीटीच्या बॅचला तुम्ही जर असाल किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचला असाल तर त्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे। त्यासाठी तुम्हाला बॅच जॉइन करताना कुपन कोड वापरायचा आहे CTET 50 म्हणून। ह्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलं जाणार आहे, टू द पॉइंट असणार आहे। 2 महिन्यामध्ये ही बॅच तुमची टू द पॉइंट कव्हर केली जाणार आहे। सो काळजी करू नका, या बॅच बरोबर तुम्हाला ही लाईव्ह तर आहे, पण कुणाला वाटलं की आम्हाला रेकॉर्डेड पाठीमागची बॅच द्या तर रेकॉर्ड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार, ती पण बॅच तुम्ही परचेस करू शकता। ओके, त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतो। आता तुम्ही मला बघत असाल ह्या चॅनलवरती, जो हा चॅनल जो आहे हा चॅनल फक्त शिक्षक भरती रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन किंवा कंटेंट या बॅचवर, या चॅनलवरती आम्ही देत असतो। सो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका, ज्यामध्ये आता बघा 17 व्हिडिओ आणि 12.3 सबस्क्रायबर आहे। सो लगेच जॉईन करून घ्या। त्यानंतर तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिक्षक मित्रांनो, तुमच्याकडे तुमच्या माहितीत कोणी जर स्कॉलरशिपची तयारी करणारे विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी फार कमी फी मध्ये, तुम्हाला माहिती आहे आमची टीम ज्यामध्ये योगेश बोबडे सर, त्यानंतर विजय शेळके सर, स्वतः मी, त्यानंतर इतर टीम तुम्हाला इथे शिकवायला असणार आहे। स्कॉलरशिपच्या बॅचेस आहेत, 4थीची फक्त 499, 7वीची 499 मध्ये बॅच अवेलेबल आहे। तुमच्या माहितीतल्या विद्यार्थ्यांना नक्की तुम्ही शेअर करू शकता आणि त्यासाठी आपला नवीन चॅनल आहे इग्नाइट पाठशाला नावाचा। बघा इग्नाइट पाठशाला नावाचा चॅनल आहे, 423 व्हिडिओ आणि जवळपास 28,000 सबस्क्रायबर इथे आहेत। तुम्ही पण नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा। हा जो चॅनल आहे नवीन, ह्या चॅनलवरती शिक्षण क्षेत्रातले म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतच्या सगळ्या जेवढ्याही एक्झाम्स आहे, स्पर्धात्मक एक्झाम, त्याची माहिती आम्ही इथे देत असतो। जसं की नवोदय असेल, ऑलिम्पियाड, NTS, MTS, होमी बाबा, NMS आणि मंथन आणि यासारख्या बऱ्याचशा एक्झामची माहिती आम्ही ह्या चॅनलवर देतो। तुम्ही पण जॉईन करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला नक्की सांगा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो की सीटीटीचं एक नोटिफिकेशन आलंय बघा। सीटीटीचं नोटिफिकेशन येऊन बरेचसे दिवस झालेत, पण आता अपडेट मी तुम्हाला देतोय। सीटीच्या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला पब्लिक नोटीस बघते आणि ह्या पब्लिक नोटीसमध्ये ही नोटीस आली आहे 24 ऑक्टोबर 2025 ला। मग ह्या नोटीसमध्ये सांगितलंय की सीटीटी तुमची जी होणार आहे, सीटीटी 2026 ला, म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 ला तुमची पेपर 1 आणि पेपर 2 ची एक्झाम होणार आहे। सो जे विद्यार्थी सीटीटी देण्यासाठी इच्छुक असतील किंवा ज्यांना द्यायची आहे, तुम्हाला माहिती आहे की शिक्षकांना सध्या तरी टीईटी किंवा सीटीटी बंधनकारक आहे। टीईटीला ऑप्शन सीटी असेल का, तर यस देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। आणि जे नवीन विद्यार्थी असेल, ज्यांचं डीएड झालं असेल, बीएड झालं असेल, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीटीटी देता येणार आहे। ती महाराष्ट्रामधल्या सर्व शाळांना लागू असणार आहे। सो नक्की देऊ शकता। 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे। आता जर विचार केला तर साधारणतः तुमच्याकडे 3 महिने तुमच्या हातात आहे। नक्कीच याचा विचार करून फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। फॉर्म सुटलात का? फॉर्म सुटले नाही, फॉर्म लवकरच सुटणार, त्याची पण अपडेट तुम्हाला मी याच चॅनलवर देणार आहे। सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। आता बघा, हे सीटीटी किंवा टीईटी आपण म्हणतो, ही सीटीटी कोणत्या वर्गासाठी लागणार आहे, तर सीटीटी तुम्हाला लागते 1 ते 5 वर्गाला, तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर। मग कोण देऊ शकतं? 1 ते 5च्या वर्गाला कोण 1 ते 5 वर्गाला शिक्षक होऊ शकतं? ज्यांचं डीएड झालेलं आहे, ज्यांचं 12वी झालेलं आहे, असे उमेदवार इथे शिक्षक होऊ शकता। आणि शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये एकतर तुम्ही टीईटी किंवा सीटीटी तुम्हाला क्वालिफाईड व्हावं लागते आणि नंतर तुम्ही टेटच्या माध्यमातून इथे शिक्षक होतात। सो ही पहिली पायरी आहे डीएड झालेल्या 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांना टीईटी किंवा सीटीटी द्यावी लागते। आता टीईटीचे तर फॉर्म भरून झाले, त्यांची एक्झाम 23 नोव्हेंबरला होणार आहे। आता राहिली सीटीटीच्या एक्झामचे फॉर्म सुटणार आहे, हे फॉर्म सुटणार आहे आणि हे फॉर्म सुटणार आहे, पण त्याच्या अगोदर यांची डेट मात्र परीक्षेची
परीक्षेची डेट फायनल झाली आहे. कधी यांची परीक्षा, तर यांची परीक्षा 8 फेब्रुवारी 2026ला असणार आहे. सो तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आतापासून तयारीला लागा. सो हे झालं 1 ते 5 वर्गासाठी. दुसरा जो वर्ग आहे तो आहे 6 ते 8 वर्ग. 6 ते 8 वर्गाला शिक्षक कोण होऊ शकतं? 6 ते 8 वर्गाला डीएड प्लस पदवी असणारा उमेदवार पण होऊ शकतो, आणि दुसरा ऑप्शन आहे बीएड प्लस पदवी असणारा उमेदवार सुद्धा इथे शिक्षक होऊ शकतो. मात्र इथे शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये एकतर तुम्हाला टीटी किंवा सीटीटी क्वालिफाईड व्हावं लागतं. आता टीटीचे फॉर्म भरून झालेले आहे, सीटीचे फॉर्म सुटणार आहे. सो सीटीसाठी चांगला तुम्हाला इथे संधी आहे, आणि या सीटीटी नंतर तुमची टेट होणार, आणि टेटच्या माध्यमातून तुमचा शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सो हेही उमेदवार म्हणजे 1 ते 8 वर्गांच्या उमेदवारांसाठी किंवा 1 ते 8 वर्गाला तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टीटी किंवा सीटी क्वालिफाईड व्हावंच लागतं. क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला माहिती असेल, ओपनचे जर कॅन्डिडेट असाल तुम्ही, तर तुम्हाला इथे साधारणतः 60% मार्क पाडावे लागतात आउट ऑफ 150, आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना 55% मार्क पाडावे लागतात आउट ऑफ 150. सो याची तयारी तुम्हाला जर करायची असेल आणि टू द पॉइंट करायची, कमी वेळेत करायचे असेल, तर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. पण तरी एक प्रश्न मध्ये राहतो अजून, जो की 9 ते 10 आणि 11 ते 12च्या वर्गांना, यांना टीईटी किंवा सीटीटी लागते का? टीईटी किंवा सीटीटी द्यावी लागते का ह्या वर्गाला शिक्षक होण्यासाठी? तर याचं उत्तर आहे नो, याची गरज नाही. यांना शिक्षक व्हायचं असेल तर इथे कोण लागतंय बघा, इथे डीएड चालत नाही, इथे कोण लागतंय? बीएडचा उमेदवार प्लस पदवी असेल तर तो कोणत्या वर्गाला? 9 ते 10 वर्गाला शिक्षक होऊ शकतो. आणि बीएड प्लस पदव्युत्तर पदवी असेल तर हा उमेदवार 11 ते 12 ह्या वर्गांना शिक्षक होऊ शकतो. मात्र यांना डायरेक्टली काय करायची? टेट एक्झाम द्यायची आहे, आणि डायरेक्ट त्यांचं सिलेक्शन होणार आहे शिक्षक म्हणून, टीचर म्हणून. त्यांना सीटीटी किंवा टीटी देण्याची गरज नाही. सो हे पण लक्षात घ्या. सो ज्या उमेदवारांना इथे सीटीची किंवा टीटीची आवश्यकता आहे त्यांनी लगेच तयारी लागा. टीटी तर होणार आहे, पण सीटीचे फॉर्म लवकर सुटणार आहे. आणि त्यासाठी लक्षात घ्या, अजून एक प्रश्न मुलांचा येतो की सर टीटी किंवा सीटी दोघांपैकी एक क्वालिफाईड असेल चालतं का? यस चालतं, 100% चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक लक्षात घ्या, ओपन मधनं तुम्हाला जर जागा हवी असेल, ओपनचे सीट तुम्हाला हवं असेल, ओपनची व्हॅकन्सी तुम्हाला हवी असेल, तर तुम्हाला ओपनच्या नुसार टीटी किंवा सीटी क्वालिफाईड होणं गरजेचं आहे. म्हणजे 60% मार्क पडणं गरजेचं आहे. म्हणजे 150 पैकी तुम्हाला 90 किंवा 90+ मार्क पडणं गरजेचं आहे. तरच तुमचा शिक्षक भरतीमध्ये, जी टेट नंतर शिक्षक भरती होते, ह्या शिक्षक भरतीमध्ये तुमचा विचार हा कशामध्ये केला जाईल? ओपन मध्ये केला जाईल. अन्यथा तुम्हाला जर 90 पेक्षा कमी मार्क पाडून तुम्ही टीटी किंवा सीटी क्वालिफाईड असाल तर तुमचा विचार फक्त कॅटेगरीसाठी केला जाईल. शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा विचार, टेटला खूप चांगले मार्क असून सुद्धा तुमचा विचार फक्त कॅटेगरीमध्ये केला जाईल. सो ज्याही उमेदवारांनी याच्या पहिले टीईटी किंवा सीटी दिली असेल पण त्यांना ओपन एवढे क्वालिफाईंग मार्क नसेल, तर त्याही उमेदवारांनी परत एकदा ही संधी घेऊन ओपन एवढे क्वालिफाईंग मार्क पाडावे. का? कारण तुमचा विचार फक्त कॅटेगरीसाठी राहत नाही, मग तुमचा विचार कॅटेगरीचे सीट प्लस ओपनचे सीट सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. मग लक्षात घ्या, पाठीमागचा अनुभव आहे, खूप जास्त मार्क असून सुद्धा टीईटी किंवा सीटीला ओपनचे क्वालिफाईंग मार्क नसल्यामुळे अशा उमेदवारांचा विचार फक्त कॅटेगरीमध्ये केला झाला, ओपनच्या जागा त्यांना मिळाल्या नाही. सो ही चांगली संधी आता येऊ घातली. सीटीचे फॉर्म सुटणार आहे, नक्कीच त्यासाठी तयारीला लागा. 2 महिने तुमच्या हातात सध्या आहे, त्याचा फायदा नक्की करून घ्या. आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही सीटीटी दिली, सर ठीक आहे मी टीईटी नाही दिली आणि सीटीटी दिली तर काय फायदा होईल? तर फायदा काय होईल तुम्हाला बघा, पहिला मुद्दा तर हे आहेच की महाराष्ट्रामधल्या जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळेमध्ये, विद्यालयांमध्ये तुम्ही ज्युनियर विद्यालयामध्ये तुम्ही शिक्षक होऊ शकतात. आता टीईटी सीटी तुम्हाला 1 ते 6 खरं म्हणजे 8च आहे, 9 ते 12 लागतच नाही. 1 ते 8च्या जेवढ्याही शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये तुम्ही शिक्षक तर होऊ शकतात. पण सीटीचा बेनिफिट अजून असा आहे की तुम्ही नवोदय विद्यालय असेल, केंद्रीय विद्यालय असेल किंवा आर्मी पब्लिक स्कूल असेल, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कूल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इथे संधी मिळते, हे लक्षात घ्या. म्हणजे ऍडिशनल फायदे तुम्हाला होणार आहेत. सो नक्की याचा फायदा करून घ्या. आणि याबद्दल तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं रेकॉर्डेड स्वरूपातली, लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली बॅच 1 डिसेंबर पासून चालू होत आहे. याचाही फायदा करा, आत्ता लगेच बॅच जॉईन करा, कारण प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा डिस्काउंट ऑफर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना फीज मध्ये वाढ होऊ शकते, आणि तुम्हाला हवी असेल तर रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. सो थोडक्यात मी तुम्हाला सीटीटी साठी
पात्रता किंवा टीईटी साठी पात्रता किंवा 1 ते 8 वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी पात्रता काय असेल नक्की थोडक्यात सांगितली। त्यामध्ये एक मुद्दा माझा एक अजून अपडेट करतो मी तुम्हाला, जो की सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला, तो म्हणजे कोणता, वय। वयाची अट काय आहे याच्यामध्ये, जर तुम्हाला सीटीटी किंवा टीईटी जर क्वालिफाईड व्हायचं असेल तर याला नो लिमिट आहे, नो एज लिमिट आहे, नो एज लिमिट आहे। मात्र तुम्हाला यानंतर शिक्षक व्हायचं असेल म्हणजे टेट देऊन तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर यासाठी एज लिमिट आहे। ओपनच्या उमेदवारांना 38 वर्षापर्यंत आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाच्या 43 वर्षापर्यंत इथे शिक्षक होता येतं। याच्या पुढच्या विद्यार्थ्यांना मात्र शिक्षक होता येत नाही। टीईटी सीटीटी तुम्ही देऊन क्वालिफाईड होऊ शकता, भविष्यात स्वप्न तुमचं असेल की मला क्वालिफाय होऊनच जायचं आहे तर देऊ शकतात, मात्र शिक्षक होण्यासाठी ही वयाची बंधनं आहेत, लक्षात घ्या। आणि निवड कशी होती या प्रोसेसमध्ये, शिक्षक भरतीमध्ये बघा, टीईटी किंवा सीटीटी नीड असेल त्यांना, सीटीटी बरोबर आहे, इफ गरज असेल तर, म्हणजे 1 ते 8 लाच गरज आहे खरं म्हणजे। त्यानंतर होती तुमची टेट एक्झाम, टेट नंतर तुमची पवित्र पोर्टलद्वारे विथ अँड विदाऊट इंटरव्ह्यूद्वारे तुम्ही शिक्षक होऊ शकता। जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात येणाऱ्या काही दिवसात म्हणजे नोव्हेंबर एंड पर्यंत जाहिरात येऊन जाईल, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होऊन जाईल, कारण आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच यांनी अनाउन्समेंट केलेली आहे। सो याची जाहिरात नक्कीच एवढ्या 1-2 आठवड्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे। सो तयारीत राहा। फॉर्म भरण्यासंदर्भात अपडेट तुम्हाला मी या चॅनलवरती देणार आहे आणि बॅच पण जॉईन करू शकता। त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून बॅच लगेच परचेस करा, किंवा काही अडचण असेल तर ह्या नंबरवरती नक्की आमच्या टीमला तुम्ही संपर्क साधू शकता। ओके, सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा। अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।